Hello students, next concept that we are going to study is the specific heat. Okay, आता specific heat मध्ये दोन type आहेत. First type of specific heat is the principal specific heat. Principal specific heat, and second is the molar specific heat. Molar specific heat. Okay. आता जनरली गॅस से रिलेटेड याच्यातली कुठली स्पेसिफिक हीट यूज केली जाते तर मोलर स्पेसिफिक हीट आपण जनरली यूज करतोय, लक्षात घ्या. कारण गॅसमध्ये नंबर ऑफ मोल जे आहेत म्हणजे मास पेक्षा नंबर ऑफ मोल जास्त आपण कन्सिडर करतोय. ओके, आता प्रिन्सिपल आणि मोलर दोन्हीचे आपण डेफिनेशन बघणार आहे आणि तिथून पुढे मोस्टली आपण मोलर स्पेसिफिक हीटच यूज करणार आहे. ओके, फर्स्ट ऑफ ऑल प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट म्हणजे काय येणार बघा. Principal specific heat. Principal specific heat. आता principal specific heat म्हणजे काय असतं तर amount of heat required to raise the temperature of unit mass of substance through 1 degree Celsius. Okay, amount of heat required to raise temperature of unit mass. Amount of heat required to raise the temperature of unit mass of substance. Unit mass of substance through 1 degree Celsius or 1 Kelvin. बघा, म्हणजे प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट म्हणजे काय, सर्टन अमाऊंट ऑफ हीट आहे. ओके, सर्टन अमाऊंट ऑफ हीट म्हणजे किती तर युनिट मास. इथं सगळ्यात महत्वाचं वर्ड काय आहे, युनिट मास ऑफ सबस्टन्स, म्हणजे 1 ग्रॅम किंवा 1 किलोग्रॅम, लक्षात घ्या. ओके, 1 ग्रॅम किंवा 1 किलोग्रॅम सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने इन्क्रीज करण्यासाठी जी द्यावी लागते ती जी हीट आहे ना त्याला काय म्हणायचं, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट म्हणायचं. ओके, amount of heat required to raise the temperature of unit mass of substance through 1 degree Celsius is called as principal specific heat. Okay, and molar specific heat म्हणजे काय बघा. Second, molar specific heat. Molar specific heat. प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट जी आहे ती आपण स्मॉल सी या लेटरनं डिनोट करतो, तर मोलर स्पेसिफिक हीट जी आहे ती आपण कॅपिटल सी या लेटरनं डिनोट करतो. ठीक आहे, आता मोलर स्पेसिफिक हीट म्हणजे काय, सेम डेफिनेशन आहे, फक्त युनिट मास ऐवजी 1 मोल येणार आहे. बघा, अमाऊंट ऑफ हीट required to raise temperature, amount of heat required to raise the temperature of 1 mole of substance. 1 mole of substance through 1 degree Celsius. Okay, is called as molar specific heat. Okay, is called as molar specific heat. लक्षात आहे, हे दोन्ही डेफिनेशन मध्ये डिफरन्स काय बघा. दोन्ही केसेस मध्ये काय करणार आहे आपण, अमाऊंट ऑफ हीट मेजर करणार आहे. कशासाठी, प्रिन्सिपल मध्ये युनिट मास ऑफ सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवण्यासाठी, आणि मोलर स्पेसिफिक हीट मध्ये 1 मोल ऑफ सबस्टन्सचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवण्यासाठी लागणारी जी हीट आहे ना त्याला काय म्हणतो आपण, मोलर स्पेसिफिक हीट असं म्हणायचं. ओके, मोलर स्पेसिफिक हीट. ठीक आहे, एक्झाम्पल जर द्यायचं झालं तर एक्झाम्पल कसं आहे ते बघा. एक्झाम्पल इज लाईक दिस. For water,
प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट किती येते बघा, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट आहे 1 कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस. ओके, प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट आहे 1 कॅलरी पर ग्रॅम पर डिग्री सेल्सिअस. म्हणजे 1 ग्रॅम आपण वॉटर घेतलं, 1 ग्रॅम वॉटर घेतलं तर ते 1 ग्रॅम वॉटरचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवायला बरोबर 1 कॅलरी हीट लागते. बरोबर, म्हणजे आपण इथं काय घेतलेलं आहे, युनिट मास घेतलेला आहे, 1 ग्रॅम वॉटर घेतलेला आहे. म्हणजे 1 ग्रॅम वॉटरचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवायला लागणारी जी हीट असणार आहे ती एक्झॅक्टली 1 कॅलरी, किंवा हे आपण असं पण लिहू शकतो 1000 कॅलरी पर किलोग्रॅम पर डिग्री सेल्सिअस. म्हणजे 1 किलोग्रॅम वॉटर आपण घेतलं आणि त्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने इन्क्रीज करायचं आहे, तर आपल्याला किती हीट लागणार आहे, 1000 कॅलरी किंवा 1 किलो कॅलरी लागणार आहे. सो दिस इज द प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट. आणि मोलार स्पेसिफिक हीट किती येणार बघा, मोलार स्पेसिफिक हीट. तर बघा, मोलार म्हणजे काय, 1 मोल ऑफ सबस्टन्सचं टेम्परेचर वाढवायचं आहे, 1 मोल. आता 1 मोल वॉटर म्हणजे किती असतं, 18 ग्रॅम, बरोबर ना. 1 मोल ऑफ वॉटर म्हणजे 18 ग्रॅम ऑफ वॉटर असतं. ठीक आहे, मग एका ग्रॅमला 1 कॅलरी लागत असेल तर 18 ग्रॅमला किती लागणार, 18 कॅलरी लागणार. सो 18 कॅलरी पर मोल पर डिग्री सेल्सिअस अशी मोलार स्पेसिफिक हीट वॉटरची येणार आहे. एका ग्रॅमला 1 कॅलरी लागत असेल तर 18 ग्रॅमला किती लागणार आहे, 18 कॅलरी लागणार. सो मोलर स्पेसिफिक हीट ऑफ वॉटर येणार आहे 18 कॅलरी पर मोल पर डिग्री सेल्सिअस. म्हणजे 1 मोल ऑफ वॉटरचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसनं वाढवायला आपल्याला किती हीट लागणार आहे, 18 कॅलरी एवढी हीट लागणार आहे. ओके, तर या पद्धतीनं प्रिन्सिपल आणि मोलर स्पेसिफिक हीट्स आहेत. आता मोस्टली गॅसेसमध्ये आपण मोल्स वापरतो, किलोग्रॅम ग्रॅम वगैरे युनिट, म्हणजे अमाऊंट ऑफ गॅस किलोग्रॅम ग्रॅम मध्ये न सांगता मोल्स मध्ये सांगतो, आणि त्याच्यामुळे मोस्टली आपण मोलर स्पेसिफिक हीट वापरणार आहे. आणि या दोन व्हॅल्यूवरून तुम्हाला लक्षात आलेलं असेल की मोलर स्पेसिफिक हीट नेहमी प्रिन्सिपल स्पेसिफिक हीट पेक्षा जास्त असते. ओके, आणि या दोघांच्या मध्ये रिलेशन काय येणार बघा, मोलर स्पेसिफिक हीट is equal to principal specific heat into काय येणार आहे, मोलार मास किंवा मॉलिक्युलर वेट. मॉलिक्युलर वेटनं जर प्रिन्सिपल स्पेसिफिक हीटला मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मोलार स्पेसिफिक हीट मिळते. म्हणजे कॅपिटल सी इज इक्वल टू स्मॉल सी इंटू काय येणार आहे, म्यू येणार आहे. ओके, ठीक आहे. मोलार स्पेसिफिक हीटचं युनिट पण तुम्हाला लक्षात आलेलं असेल. ओके, SI युनिट ऑफ मोलार स्पेसिफिक हीट, SI युनिट ऑफ कॅपिटल सी हे काय असणार आहे, आता कॅलरी ऐवजी इथं ज्यूल असणार आहे, मोल केल्विन SI युनिट असणार आहे, ज्यूल पर मोल केल्विन असणार आहे, लक्षात घ्या. ओके, कारण हीट जी आहे ती आपण कॅलरी मध्ये पण मेजर करतो, ज्यूल मध्ये पण मेजर करतो. जनरली MKS किंवा CGS सिस्टम मध्ये काय करतात, हीटसाठी कॅलरी युनिट वापरतात. कॅलरी हे युनिट काय आहे, हीटचं युनिट आहे. ज्यूल हे देखील एनर्जी म्हणजे हीटचं युनिट आहे. SI सिस्टीम मध्ये हीट मेजर करण्यासाठी आपण ज्यूल वापरतो, आणि CGS किंवा MKS सिस्टीम मध्ये आपण कॅलरी वापरतो. ज्यूल आणि कॅलरी मधला कन्व्हर्जन फॅक्टर तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, तर लक्षात घ्या, 1 कॅलरी म्हणजे असतं 4.18 ज्यूल असतं. हा कन्व्हर्जन फॅक्टर लक्षात ठेवा. म्हणजे कॅलरीचं ज्यूल मध्ये जरी कन्व्हर्जन करायचं म्हटलं तर दॅट इज ऑल्सो पॉसिबल. SI युनिट ऑफ द मोलर स्पेसिफिक हीट. ओके, आता गॅसेसची जी मोलर स्पेसिफिक हीट जी आहे ती आपण 2 कंडिशनला मेजर करतोय, आणि त्याच्यामुळे काय आहेत, गॅसेसला 2 मोलर स्पेसिफिक हीट्स असतात, लक्षात घ्या. ओके, मोलर स्पेसिफिक हीट ऑफ गॅसेस. तर त्याच्यामध्ये फर्स्ट आहे स्पेसिफिक हीट, म्हणजे पुन्हा एकदा ही मोलार आहे,
आता प्रत्येक वेळी मोलार हा शब्द मी लिहिणार नाही, युनिटमध्ये पर मोल डायरेक्टली येईल. युनिटमध्ये पर ग्रॅम आलं की ते प्रिन्सिपल ओळखायचं, आणि युनिटमध्ये जर ते काय आलं कॅलरी पर मोल जर आलं, पर मोल आलं तर ते मोलार स्पेसिफिक हीट हे युनिटवरून ओळखायचं, लक्षात घ्या. ओके, सो स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम एक आहे, कॉन्स्टंट व्हॉल्यूम एक आहे. ओके, त्याला आपण काय म्हणतो, सीव्ही असं म्हणतो. आणि सेकंड आहे स्पेसिफिक हीट at constant pressure, specific heat at constant pressure, that is CP. Okay, specific heat at constant volume and specific heat at a constant pressure असे मोलर स्पेसिफिक हीटचे दोन टाइप्स आहेत. ओके, फॉर गॅसेस, हे फक्त गॅसेसला असतं, सॉलिडला नसतं. ओके, कारण सॉलिडला स्मॉल चेंज इन टेम्परेचर केलं तरी लार्ज चेंज इन काय होतं, व्हॉल्यूम होतं. आता स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम म्हणजे काय बघूया आपण. स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम specific heat at constant volume, CV म्हणजे काय बघूया. आता गॅसचं काय करायचं, व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायचं, व्हॉल्यूम अजिबात वाढू द्यायचं नाही. म्हणजे काय करायचं, एका एअर टाईट कंटेनर मध्ये गॅस भरायचा आणि त्याला सर्टन अमाऊंट ऑफ हीट द्यायची. ओके, आणि इथं पुन्हा एकदा 1 डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर राईज करण्यासाठी किती हीट द्यावी लागते, व्हॉल्यूम कॉन्स्टंट असताना. व्हॉल्यूम कॉन्स्टंट असताना 1 डिग्री सेल्सिअसनं टेम्परेचर वाढवण्यासाठी किती हीट द्यावी लागणार, त्याला म्हणायचं स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. ओके, सो वन्स अगेन डेफिनेशन इज सेम, that is amount of heat required to raise temperature of the temperature of 1 mole of gas. Amount of heat required to raise the temperature of 1 mole of gas through 1 degree Celsius. म्हणजे 1 मोल ऑफ गॅसचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस न वाढवण्यासाठी ओके द्यावी लागणार हीट. अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 मोल ऑफ गॅस थ्रू 1 डिग्री सेल्सिअस ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. म्हणजे इथे हीट देत असताना व्हॉल्यूम काय करायचं, आपल्याला पूर्ण कॉन्स्टंट ठेवायचं ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. इज कॉल्ड ॲज specific heat is called as specific heat at constant volume. ओके, याचा फॉर्म्युला काय येणार बघा, CV इज इक्वल टू डेल्टा Q डिवाइडेड बाय N डेल्टा T. हा याचा फॉर्म्युला येणार आहे. स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूमचा फॉर्म्युला डेल्टा Q डिवाइडेड बाय N डेल्टा T. ओके, वेअर N म्हणजे काय असणार आहे, इथं डेल्टा Q म्हणजे हीट सप्लाइड असणार आहे, हीट गिवन. ओके, म्हणजे समजा डेल्टा Q एवढी हीट दिली, N म्हणजे नंबर ऑफ मोल्स, म्हणजे N नंबर ऑफ मोलला काय केली आपण, डेल्टा Q एवढी हीट दिली आणि त्याच्यामुळे काय झालं, डेल्टा T म्हणजे काय येणार आहे, रायझिंग टेम्परेचर. झालं. तर लक्षात घ्या, एका मोलसाठी काढण्यासाठी डेल्टा Q ला अगोदर N न डिवाइड करायला पाहिजे, नंबर ऑफ मोल न डिवाइड करायला पाहिजे, आणि त्याचबरोबर 1 डिग्री सेल्सिअस न कॅल्क्युलेट करण्यासाठी काय करायला पाहिजे, चेंज इन टेम्परेचर न पण डिवाइड करायला पाहिजे. कारण CV म्हणजे काय असतं, 1 मोलला आणि 1 डिग्री सेल्सिअसला लागणारी हीट आहे. 1 मोल आणि 1 डिग्री सेल्सिअस राईजला लागणारी हीट आहे, लक्षात घ्या.
म्हणजे सपोज सुरुवातीला n मोल्स असतील आणि त्याला डेल्टा क्यू हीट दिल्यानंतर काय झालं, डेल्टा टी न राईज इन टेम्परेचर झालं, तर सीव्ही कसं काढणार आहे, डेल्टा क्यू डिवायडेड बाय एन डेल्टा टी, या पद्धतीने आपण कॅल्क्युलेशन करणार आहे. ओके, म्हणजे इथं सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे, तर हीट देत असताना व्हॉल्यूम जे आहे ते कॉन्स्टंट राहिलं पाहिजे. हीट देत असताना व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहिलं पाहिजे. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर येणार आहे. नेक्स्ट कन्सेप्ट स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट प्रेशर, म्हणजे डेफिनेशन सेम येणार आहे. फरक फक्त काय होणार आहे याच्यामध्ये, तर व्हॉल्यूम हीट देताना व्हॉल्यूम गॅसचं कॉन्स्टंट ठेवण्याऐवजी काय करायचं आहे, आता प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं आहे आपल्याला. ओके, हीट देत असताना तुम्हाला काय करायचं आहे, आता प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं आहे. So second type of specific heat is a specific heat at constant pressure, ज्याला आपण CP ने डिनोट करणार आहे. Constant pressure which is denoted by CP. तर डेफिनेशन बघा, अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 मोल ऑफ गॅस थ्रू 1 डिग्री सेल्सिअस ऍट काय येणार आहे, कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजे गॅसला एक्सपांड होऊ द्यायचं आहे थोडक्यात. कारण लक्षात घ्या, कॉन्स्टंट व्हॉल्यूम मध्ये गॅसला जर हीट केला कॉन्स्टंट व्हॉल्यूम मध्ये, तर काय होतं, त्याचं टेम्परेचर वाढायला लागतं. टेम्परेचर वाढेल तसं प्रेशर वाढत जात आहे. मग आता प्रेशर वाढलं की गॅसला जर एक्सपांड होऊ दिला तर प्रेशर पूर्वी एवढे येऊ शकतं. म्हणजे इथं काय होणार आहे, कॉन्स्टंट प्रेशर कॉन्स्टंट ठेवून काय करायचं आहे, गॅसला हीट द्यायचं आहे. म्हणजे त्याचं एक्सपान्शन जे आहे ते काय करायचं आहे, आपल्याला अलाव करायचं आहे. Okay, so this is the definition of specific heat at a constant pressure. Amount of heat required to raise the temperature of 1 mole of gas through 1 degree Celsius at constant pressure is called as specific heat at constant pressure. Specific heat at constant pressure. Which is denoted by CP. आता पुन्हा एकदा बघा, आपण सुरुवातीला n मोल ऑफ गॅस असतील, त्याला डेल्टा क्यू हीट दिल्यानंतर डेल्टा टी न राईज इन टेम्परेचर झालं, तर सीपी इज इक्वल टू डेल्टा क्यू डिवायडेड बाय काय येणार आहे, n डेल्टा टी येणार आहे. ओके, सो डेल्टा क्यू इज द हीट गिवन, n इज द नंबर ऑफ मोल अँड डेल्टा टी इज द राईज इन टेम्परेचर. ओके, तर या पद्धतीनं सीपी आणि सीव्हीच्या कन्सेप्ट आहे. आता सीपी आणि सीव्ही मधलं आपल्याला रिलेशन बघायचं आहे. सीपी आणि सीव्ही मध्ये काय रिलेशन आहे. ओके, ते जे रिलेशन आहे त्या रिलेशनला काय म्हटलं जातं, मेयर्स रिलेशन असं म्हटलं जातं. ओके, मेयर्स रिलेशन. ओके, त्यालाच म्हणायचं रिलेशन बिटवीन ओके, that is CP and CV. रिलेशन बिटवीन CP and CV आपल्याला आता बघायचं. Consider a 1 mole of gas. 1 mole of gas. आपण एक्झॅक्टली 1 mole of gas घेतोय. ओके, let CP is the specific heat at constant pressure. Specific heat at constant pressure. Okay, let CP is the specific heat at constant pressure. CV is specific heat at constant volume. Specific heat at constant volume. Okay, R is universal gas constant.
ओके, या टर्म्स आहेत. आता सुरुवातीला काय करायचं आहे, गॅसला कॉन्स्टंट व्हॉल्यूम ठेवून काय करायचं आहे, हीट करायचं आहे. ओके, सपोज नाउ gas is heated. Suppose now gas is heated at constant volume. Suppose now gas is heated at constant volume so that rise in temperature is काय असेल, डी कॅपिटल टी असेल. डेल्टा टी लिहू शकतो किंवा डी टी लिहू शकतो. ओके, सपोज काय केलेलं आहे, सुरुवातीला गॅस आपण कॉन्स्टंट व्हॉल्यूमला हीट केलेला आहे. सो दॅट राईज इन टेम्परेचर काय असणार आहे, डी असणार आहे. ठीक आहे, आता बघा इथं जर डेल्टा क्यूचा फॉर्म्युला आपण बघितला, इथं डेल्टा क्यूचा फॉर्म्युला काय येणार आहे, सीपी इंटू एन इंटू डेल्टा टी असा फॉर्म्युला येतो ना. डेल्टा क्यूचा फॉर्म्युला हा कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेसला, ठीक आहे, आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूम प्रोसेसला काय येणार आहे, सीपी ऐवजी सीव्ही एन डेल्टा टी येणार आहे. आणि 1 मोल असेल तर सीपी डेल्टा टी किंवा सीव्ही डेल्टा टी येणार आहे. ओके, तर या पद्धतीने बघा, सपोज नाउ गॅस इज हिटेड एट अ कॉन्स्टंट व्हॉल्यूम सो दॅट राइज इन टेम्परेचर इज डेल्टा टी. सो देअरफॉर काय होणार, अमाउंट ऑफ हीट सप्लाइड काय येणार बघा, अमाउंट ऑफ हीट सप्लाइड dQ1 म्हणूया, dQ1 इज इक्वल टू काय येणार आहे, सीव्ही dt येणार आहे. ओके, याचं रिझन काय आहे, बिकॉज सीव्ही इज इक्वल टू काय असतं, dQ डिवायडेड बाय एन dt असणार आहे. ओके, सीव्हीचा फॉर्म्युला, बेसिक फॉर्म्युला काय आहे, dQ डिवायडेड बाय एन dt आहे. मग dQ कसं काढणार आहे, सीव्ही इंटू एन इंटू dt येणार. आता नंबर ऑफ मोल इथं 1 म्हटलेला आहे, त्याच्यामुळे सीव्ही इंटू dt एवढंच येणार आहे dQ म्हणजे. ओके, ओके, सो अमाउंट ऑफ हीट सप्लाइड काय येणार आहे, dQ इज इक्वल टू सीव्ही इंटू एन इंटू dt, म्हणजेच काय येणार आहे, फक्त सीव्ही इंटू dt येणार आहे. ओके, सो फॉर एक्झाम्पल दिस इज द फर्स्ट रिलेशन. ठीक आहे, आता व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल तर सगळीच्या सगळी हीट कशासाठी वापरली जाते, राइज इन टेम्परेचर साठी वापरली जाते, म्हणजे इन्क्रीज इन इंटरनल एनर्जीसाठी. ओके, at constant volume all heat is utilized for a rise in temperature, that is increase in internal energy. कारण आपण इंटरनल एनर्जीचे फॉर्म्युले बघितलेत, 3/2 nRT, 5/2 nRT, 6/2 nRT, बरोबर आहे ना. म्हणजे टेम्परेचर चेंज झालं तर काय, कारण इंटरनल एनर्जी टेम्परेचरवर डिपेंड असते, टेम्परेचर चेंज झालं की इंटरनल एनर्जी चेंज होणार. म्हणजे आपण असं पण लिहू शकतो, इथं dQ1 लिहूया हे. ओके, सो देअरफॉर dQ1 इज इक्वल टू येणार आहे du. dQ1 इज इक्वल टू du. म्हणजे व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल तर दिलेली हीट कशामध्ये कन्वर्ट होणार, राइज इन टेम्परेचर. राइज इन टेम्परेचर झाल्यावर काय होतंय, तर इंटरनल एनर्जी काय होणार आहे, वाढणार आहे. ओके, सो दिस इज द सेकंड रिलेशन. सो फ्रॉम 1 and 2 काय लिहिणार आहे आपण, फ्रॉम 1 and 2, ओके, काय होणार, dQ सेम आहे. ओके, du इज इक्वल टू काय येणार आहे, du इज इक्वल टू सीव्ही dt येणार आहे. दिस इज द थर्ड रिलेशन. म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी इज इक्वल टू काय येणार, सीव्ही इंटू dt येणार आहे. ओके,
आता याच सगळ्या स्टेप आपल्या कुठे येणार आहेत, कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेसला देखील येणार आहेत या सगळ्या स्टेप्स कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेसला. म्हणजे बघा या स्टेप्स लक्षात ठेवल्या ना तर परत रिपीट स्टेप अशा काय येणार आहेत, कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेसला येणार आहेत. म्हणजे पुन्हा सगळं रिपीट लिहितोय बघा. आता काय करायचं आहे, गॅसला कॉन्स्टंट प्रेशरला हीट करायचं आहे. ओके, सपोज नाउ gas is heated at, suppose now gas is heated at, okay, constant pressure, so that rise in temperature is dt. म्हणजे rise in temperature तेवढंच करायचं आहे. So that rise in temperature is dt. Rise in temperature is dt. आता पुन्हा एकदा बघा, amount of heat supplied, therefore amount of heat supplied, amount of heat supplied dq2 असं म्हणूया, कारण सेम अमाऊंट ऑफ हीट लागेल असं नाहीये, डिफरंट अमाऊंट ऑफ हीट लागू शकते. ओके, काय येणार आहे, cpdt येणार फक्त आता. ओके, याचं रिझन काय आहे, कारण सीपीचा फॉर्म्युला मग अशी आपण लिहिलाय. सीपीचा फॉर्म्युला काय असतो, दॅट इज डेल्टा क्यू डिवायडेड बाय एन डेल्टा टी, असा फॉर्म्युला सीपीचा मगाशी आपण बघितलाय. म्हणजे डीक्यू इज इक्वल टू सीपी इंटू एन डेल्टा टी येणार आहे. नंबर ऑफ मोल 1 ऑलरेडी म्हटलेला आहे आणि त्याच्यामुळे काय येणार आहे, सीपी इंटू डीटी एवढंच राहणार आहे. सो दिस इज सपोज रिलेशन नंबर 4. ओके, आता कॉन्स्टंट प्रेशर ज्यावेळी आपण ठेवतोय ना त्यावेळी गॅसचं काय होतंय, व्हॉल्यूम पण होत असते. ओके, त्यामुळे दिली गेलेली हीट जी आहे ना ते इन्क्रीज इन टेम्परेचर पण होणार आहे आणि एक्सपान्शन होतंय म्हणजे वर्क डन अगेन्स्ट एक्सटर्नल प्रेशर पण होणार आहे, त्याच्यासाठी वापरले जाणार. ओके, तर हा पॉइंट एक व्यवस्थित लक्षात ठेवा. ऍट कॉन्स्टंट प्रेशर काय होतंय बघा, ऍट कॉन्स्टंट प्रेशर all heat is utilized for rise in temperature, म्हणजे टेम्परेचर वाढवण्यासाठी पण वापरले जाणार, rise in temperature as well as for expansion of gas, expansion of gas. कारण प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं असेल तर काय होणार आहे, त्याचं गॅसचं एक्सपान्शन होऊ द्यावं लागणार. कारण लक्षात घ्या, पुन्हा एकदा सांगतोय, गॅस आपण कम्प्लिटली क्लोज कंटेनर मध्ये ठेवला आणि त्याचं टेम्परेचर वाढवलं. टेम्परेचर वाढवलं की काय होतं, म्हणजे त्याला हीट दिली तर त्याचं प्रेशर आतलं वाढतं. म्हणजे व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवल्यावर प्रेशर वाढते, लक्षात घ्या. व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवल्यावर प्रेशर वाढते. मग काय करावं लागेल, गॅसला एक्सपांड होऊ द्यावं लागेल आणि गॅसला एक्सपांड होऊ दिलं की मग मात्र काय होऊ शकतं, प्रेशर कॉन्स्टंट राहू शकतं. म्हणजे लक्षात घ्या, व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहिलं की प्रेशर चेंज होतंय आणि प्रेशर कॉन्स्टंट राहिलं की व्हॉल्यूम मात्र काय करावं लागतं, चेंज होऊ द्यावं लागतं. चेंज होतंय, लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे इथं, देअरफोर ही दिलेली हीट dq2 ही कशासाठी वापरली जाणार आहे, दॅट इज राईज इन टेम्परेचर म्हणजे चेंज इन इंटरनल एनर्जी प्लस एक्सपान्शन म्हणजे पीडीव्ही. कारण एक्सपान्शन मध्ये वर्क डन किती होत आहे, प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम, हे तुम्हाला माहिती पाहिजे. ओके, म्हणजे दिली गेलेली हीट एक्सपान्शन करण्यासाठी वापरली जाणार. आता एक्सपान्शन ज्यावेळी होतंय ना त्यावेळी फोर्स लावून डिस्प्लेसमेंट होणार आहे, म्हणजे वर्क डन होणार आहे आणि ते वर्क डन किती असणार आहे, पीडीव्ही एवढं असणार आहे. सो दिस इज नंबर 5. सो फ्रॉम 4 and 5 काय होणार बघा, फ्रॉम 4 and 5, फ्रॉम 4 and 5, ओके, dq2 is equal to cp dt आहे आणि dq2 is equal to du plus pdv आहे. and therefore काय होणार आहे, cp dt is equal to du plus काय येणार आहे, pdv येणार आहे. ओके, सो दिस इज द 6th रिलेशन. आता
4 आणि 6 कम्पॅरिझन करायचं आहे. सॉरी 3 आणि 6. ओके, सो फ्रॉम 3 and 6 नाउ. फ्रॉम इक्वेशन 3 and 6. 3 आणि 6 वरून काय येणार बघा, CPDT ऍज इट इज ठेवणार मी. CPDT विल रिमेन ऍज इट इज. DU च्या ठिकाणी काय प्लेस करणार आहे, DU च्या ठिकाणी CFDT प्लेस करणार, प्लस PDF प्लेस करणार. PDF सॉरी, P इंटू DF. DF म्हणजे चेंज इन व्हॉल्यूम. प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम याला काय म्हणायचं, वर्क डन फॉर द एक्सपान्शन म्हणायचं. प्रेशर इंटू चेंज इन व्हॉल्यूम. आता काय करतो, CPDT ला LHS ला आणतो. सो देअरफॉर काय होणार बघा, CPDT मायनस CFDT इज इक्वल टू काय येणार आहे, PDF होणार आहे. DT कॉमन काढतो, CP मायनस CF DT इज इक्वल टू काय येणार आहे, PDF येणार आहे. सो CP मायनस CF इज इक्वल टू काय येणार आहे, PDF बाय DT. PDF बाय DT येणार आहे. ओके, CP मायनस CF इज इक्वल टू काय येणार आहे, PDF बाय DT येणार आहे. सो दिस इज नंबर 7. आता आयडियल गॅस इक्वेशन आपल्याला घ्यायचं आहे. नाउ by ideal gas equation, okay, PV is equal to RT येणार, कारण नंबर ऑफ मोल्स 1 आहेत. PV is equal to NRT रिलेशन असतं, बरोबर आहे ना. PV is equal to NRT असतं आणि नंबर ऑफ मोल आहेत 1 अँड देअरफॉर PV is equal to काय येणार आहे, RT येणार आहे. आता दोन्ही साइडचं विथ रिस्पेक्ट टू टाइम काय करूया, विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर काय करूया, डेरिव्हेटिव्ह घेऊया. ओके, विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर डेरिव्हेटिव्ह घेतलं तर प्रेशर तर कॉन्स्टंटच आहे, सो इट विल रिमेन ऍज इट इज. परंतु व्हॉल्यूम चेंज व्हायला लागलाय, म्हणजे व्हॉल्यूमचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, DF बाय DT येणार आहे. इज इक्वल टू RTचं डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे, R इज कॉन्स्टंट अँड D बाय DT ऑफ T म्हणजे काय येणार आहे, 1 येणार. पाहिजे तरी तर स्टेप लिहितो व्यवस्थित. दोन्ही साईडचं काय करायचं आहे, डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे. आता डेरिव्हेटिव्ह कसं येणार बघा, D बाय DT ऑफ PV इज इक्वल टू D बाय DT ऑफ RT. दोन्ही साईडचं विथ रिस्पेक्ट टू टेम्परेचर डेरिव्हेटिव्ह घ्यावं लागेल. ओके, प्रेशर कॉन्स्टंट आहे ना, कारण अजून कॉन्स्टंट प्रेशर प्रोसेसमध्ये आपण आहे. प्रेशर विल रिमेन कॉन्स्टंट, व्हॉल्यूम व्हेरिएबल आहे. प्रेशर कॉन्स्टंट ठेवलं तर व्हॉल्यूम व्हेरिएबल असतं आणि त्याच्यामुळं काय होणार आहे, व्हॉल्यूमचं डेरिव्हेटिव्ह काय होणार आहे, दॅट इज DF बाय DT येणार आहे. डेरिव्हेटिव्हचा रूल कॉन्स्टंटला ऍज इट इज ठेवायचं आणि व्हेरिएबलचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. सो प्रेशर विल रिमेन ऍज इट इज आणि व्हॉल्यूमचं काय येणार आहे, DF बाय DT. त्याच्यानंतर R विल रिमेन ऍज इट इज अँड D बाय DT ऑफ T म्हणजे काय येतं, 1 येतं. म्हणजे PDF बाय P इंटू DF बाय DT काय येणार आहे, R येणार आहे. सो दिस इज नंबर 8. आणि फ्रॉम नाउ 7 and 8 काय होणार बघा, फ्रॉम इक्वेशन 7 and 8. फ्रॉम इक्वेशन 7 and 8 काय होणार बघा, 7 आणि 8 वरून बघा PDF बाय DT आपल्याला R मिळालं. सो देअरफॉर काय होणार आहे, आपण असं लिहू शकतो की CP मायनस CF इज इक्वल टू काय असतं, R असतं. CP मायनस CF इज इक्वल टू R असणार आहे. ओके, सो दिस इज द रिलेशन बिटवीन CP अँड CV. म्हणजे स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम जे कॉन्स्टंट प्रेशर जे आहे ते नेहमी जास्त असतं आणि कॉन्स्टंट व्हॉल्यूम जे आहे ते काय असतं, कमी असतं. आणि एक्झॅक्टली किती असतं, युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट जो आहे ना, कॅपिटल R, त्यांना बरोबर काय असतं, जास्त असतं. सो CP मायनस CF इज इक्वल टू R. दिस इज कॉल्ड ॲज मेयर्स रिलेशन. This is called as Mayer's relation. याला काय म्हणतो आपण, मेयर्स रिलेशन असं म्हणतो. हे लक्षात ठेवा. तर हे जे डेरिव्हेशन आहे ते बोर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू इम्पॉर्टंट आहे आणि नीट अँड JEE पॉइंट ऑफ व्ह्यू तुम्हाला फक्त हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. नीट JEE CET पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, डेरिव्हेशन तर काय आपल्याला लागणार नाही. तर CP मायनस CF इज इक्वल टू R याला काय म्हणायचं, मेयर्स रिलेशन असं म्हणायचं.
आता सीपी सीव्ही मधलं हे रिलेशन मिळालं की सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू काय असतं आर असतं. आणखी एक इम्पॉर्टंट रिलेशन आहे इथं. ओके, वन मोर इम्पॉर्टंट रिलेशन बिटवीन सीपी अँड सीव्ही विच इज कॉल्ड ॲज adiabatic constant. Adiabatic constant. Adiabatic constant which is denoted by gamma. आता हा adiabatic constant देखील सीपी आणि सीव्ही मधलं रिलेशन सांगतो. ओके, तर adiabatic constant म्हणजे काय असतं लक्षात घ्या. adiabatic constant is the ratio of adiabatic constant is the ratio of CP to CV असणार आहे. ओके, सो adiabatic कॉन्स्टंटला काय म्हणतो आपण, गॅमा असं म्हणतो. गॅमा इज रेशिओ ऑफ सीपी टू द सीव्ही असणार आहे. ओके, सो गॅमा इज इक्वल टू सीपी बाय सीव्ही. हे देखील एक इम्पॉर्टंट रिलेशन आहे सीपी आणि सीव्ही मधलं. सो गॅमा इज इक्वल टू सीपी बाय सीव्ही असतं. गॅमाला adiabatic कॉन्स्टंट असं म्हणायचं किंवा अनेक वेळा रेशिओ ऑफ स्पेसिफिक हीट असं म्हणलं जातं. ओके, गॅमा इज ऑल्सो कॉल्ड ॲज रेशिओ ऑफ स्पेसिफिक हीट. रेशिओ ऑफ स्पेसिफिक हीट्स असं देखील म्हटलं जातं. ओके, तर सीपी सीव्ही मधले हे दोन रिलेशन महत्वाचं आहे. पहिलं सीपी मायनस सीव्ही इज इक्वल टू आर आणि दुसरं आहे सीपी बाय सीव्ही इज इक्वल टू आर. ओके, सो दीज आर द टू रिलेशन्स. ओके स्टुडंट्स.